गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आज मस्त अशी सकाळ झाली सुंदर. मस्त माझी सुरुवात काढण्याने झाली. त्यानंतर मस्त मी नाश्ता बनवून घेतला. आता फक्त नाश्ता खायचा बाकी आहे. सो मस्त आता आपण नाश्ता करून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला भेटते आणि आजचे थोडेसे काही प्लॅन आहे जे मी तुम्हाला सांगते. सो गाईज, मस्त मी नाश्ता करून एनर्जेटिक झाली आहे सगळं आपलं काम आवरण्यासाठी. सो आजचा माझा फर्स्ट प्लॅन हा आहे की मला हा टास्क कंप्लीट करायचा आहे. हे कार्पेट उचलणं म्हणजे एक टास्कपेक्षा काही कमी नाही. सो कसं तरी मी रोल करून घेतला आणि तो ठेवून दिला. त्यानंतर मी तयारीला लागते. झाडू मारायचे आपल्याला, पूर्ण घर झाडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाला लागायचं दुपारच्या. त्या अगोदर आधी झाडू मारून घेऊ, त्यानंतर पुढचे कामं करू. गेली खूप दिवसापासून केस खूप असे ना ड्राय झालेले होते. सो मी काल येताना ना स्ट्रिक्टचं सिरम आणलं. आता थोडेसे शायनी आणि ग्लॉसी वाटतात, म्हणजे सॉफ्ट वाटतात. आता गुंतासुद्धा निघत नव्हता. आता तुम्ही माझे ते व्हिडिओज म्हणजे रोज बघताय तर तुम्हाला कळत असेल, इकडनं हेअर निघतो, इकडनं हेअर निघतो. सो ते फ्रीजी झालेत आणि मला तरी वाटतं की ते पूर्ण असं निर्जीव झाले माझे केस. समजतं आज हेअर वॉश करून सिरम लावलं. सो आज मला थोडेसे बेटर वाटतात. सो मला थोडंसं परत वाटलं तर मी परत ते सिरम लावून घेईल, कारण का खूप हे इकडनं. पत्रकार आशिष जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माणसावर अभ्यासपूर्ण भाषण करत भाजपची सगळी पोलखोल केली. शिवसेना कशी फुटली, भाजप आमदार खासदारांच्या मागे ईडी कशी लागते, विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली, या सर्व गोष्टींचं योग्य ते विश्लेषण करून भाजप शिंदे गटाचा. सो काय आता वेळ चालली आहे दुपारच्या जेवणाची. तर मी आज स्वयंपाकात बनवते भरलेले वांगे. सो इथे वांगे मी छान असे कट करून घेते फोडीमध्ये आणि मीठ पाण्यामध्ये मी ते सोक करण्यासाठी ठेवते. कारण का मी तसे बघून घेतले, पण काही किडे वगैरे असणार नाही, पण आपणच काळजी घेतलेली बरी. त्यानंतर टोमॅटो चॉप करून घेतला आहे. सो वाटण ऑलरेडी रेडी आहे. आता आपलं भाजी टाकायची. सो आता तसे आपलं वाटण रेडीच आहे. मी मसाला पण काढून घेतला. नंतर वांगे कापून मस्त ते शिजत ठेवलं. तर म्हणजे हार्डली अर्धा पाऊण तास लागेल भाजी व्हायला आपली. तोपर्यंत मी भात टाकून घेते, कारण का भाताशिवाय माझं जेवण कम्प्लीट आहे. सो मस्त अशा वांग्याला ना लाल लाल अशी तरी सुटली आहे. तर त्यावरती आपण आता हे वाटण टाकणार आहोत. आता मसाला पण असा छान अशी तरी सुटली आहे साईडला. असं तेल सोडलं मसाल्याने पण, कारण का आपलं कच्चं वाटण होतं ना, तर मग ते थोडंसं शिजवून घेतलं. आता इथे पाणी पण गरम झालं, तर पाणी त्यात टाकू गरम गरम.
सो गाईज आता माझं सगळं आवरून झालं आहे, जेवण झालं आहे, सगळं झालं आहे. इग्नोर करा माझ्या केसांना, कारण का किती विंचरले तरी ते असे विस्कटल्यासारखेच दिसतात. सो आता माझं सगळं आवरून झालं आहे, जेवण पण झालं आहे. सो आता मी विचार करते की थोडासा नॅप टाईम घ्यावा. मी भेटते तुम्हाला परत थोड्याच वेळानंतर, थोडासा छोटासा नॅप घेते. सो गुड इव्हनिंग गाईज. तर माझी छान अशी झोप झाली. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यावरून किती सुजले ते याच म्हणजे खूप छान अशी झोप काढली आहे. तरी 2 तास झोप पण मी विचारते की फॅन कोणी बंद केला. जर फॅन बंद झाला नसतं तर मी उठले नसते. आता तुम्ही पाहिलं बाहेर किती छान पाऊस पडतो. तर काय करतो आपण? काय करतो? चहा. चला. एकच मिनटं. मी ॲक्च्युली खरं तर दादांची वाट बघते. ते आज येतील का नाही मला शंका आहे. ते आल्यानंतर मस्त आपण एक फन चॅलेंज करू. तुम्ही सोबत असणारच आहात. तर स्टेट माझा आहे तर आणि तोचा खूप हे ॲक्च्युली मला बोलायचं असतं तर, पण मग तो म्हणून होता तर समजून घ्या. चला तर चहा मग रेडी आपला. सो गाईज आता माझं सगळं जेवण वगैरे झालं आहे. आता जस्ट चेहरा क्लीन केला, कारण का म्हटलं थोडंसं स्किन केअर करूया. जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हाच मी काय स्किन केअर केलं होतं, त्यानंतर काहीच लक्ष दिलेलं नव्हतं. आणि माझी स्किन अशी आहे की जर लक्ष दिलं नाही तर ती खूप काळवंडल्यासारखी होते. आणि ऑलरेडी माझ्या चेहऱ्यावरती फोरहेडला खूप जास्त पिगमेंटेड आणि टॅन झालेली आहे. सो आता म्हटलं की थोडंसं स्किन केअर करून घेऊन तुमच्यासोबतही ती गोष्ट शेअर करावी. म्हणजे ऑलरेडी मी ती शेअर केलेलीच होती, पण म्हटलं चला तुमच्याशी बोलता बोलता थोडंसं स्किन केअरसुद्धा होऊन जाईल. तर चला मग. काय आठवलं नाही का? चला मग. ओ ओ ओ मी आताच केस धुतले सकाळी. मी आजच हेअर वॉश केला आणि मी ती विसरली टोटली. डन झालं माझं मास्क लावून. आता 10 मिनटं वेट करायचं आपल्याला, कारण का ते पूर्ण टोटल ड्राय नाही होऊ द्यायचं. थोडंसं सेमी ड्राय झालं का मग आपण धुणार आहोत. सो आता भरपूरसा 15 मिनटं झालेत आणि तुम्ही बघू शकता ते थोडं फार सुकलं आहे ते. सो अजून ड्राय होण्या अगोदर आपण ते धुवून टाकून त्याला. माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट मॉइश्चरायझर आहे. मी खूप महागडे पण मॉइश्चरायझर यूज करून बघितलं आणि स्वस्तातले पण मला हा खूप जास्त आवडला आहे. दॅट्स इट गाईज. आपली स्किन केअर करून झाली आणि मला पण थोडंसं फ्रेश वाटतं आहे, कारण का स्किन केअर केल्यावरती थोडंसं अजून फ्रेश वाटायला लागतं असं माझं लॉजिक आहे. म्हणजे मोस्ट ऑफ गर्ल्स रिलेट करतील ह्या गोष्टीला.
सो गाईज आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करण्याची. आय होप सो की तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. आणि हो, मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की मी लाईव्ह यायचं ठरवत होती, पण तुम्ही जर सांगत असाल, तुम्ही जर ॲग्री असाल लाईव्ह येण्यासाठी, सो मी नक्की लाईव्ह येईल. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.